हॅलो गाईस, आज आम्ही तुमच्यासाठी जेवून आलेलो आहोत. नवा कोरा कार्यक्रम. त्याचं नाव आहे सरितास छोटूसं किचन. बेसन बनवणार आहे. तुम्हाला आज बेसनची रेसिपी सांगणार आहे मी. तर टाइमपास म्हणून बघा. चांगलं लागलं की सांगतो कसं लागलं ते. हे बघा, साहित्य तर सांग ना. बोल गया. हे बघा, यो कांदा कापलाय ना, कोथिंबीर कापत आहे, कढीपत्ता आहे. ह्याच्यामध्ये तिने कढई किती स्वच्छ आहे बघा आमची. आत्ताच भात पलटून ठेवलाय म्हणून करपली आहे. जास्त बोलू नका कमेंट मध्ये. जा रे. काय गॅस पेटवण्यात आलेला आहे पण पेटला नाही. तेल संपलेलं आहे. आज आम्ही डीमार्टला जाणार आहे. हे काय? राई, हे जिरं बस. आता टाकते ना, थांबा ना. राई थोडीशी तडकली ना की मग टाकायचं कढीपत्ता. बघा कसा चढचढ आवाज यायला लागलाय. येतो का तुमच्या इथं? मग टाकायचा आपला कांदा गेला. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवायचा. आता हिने काहीतरी, हे काय आहे? हिरवी मिरची आणि लसूण. बेसन काढलं का पण आपण? बेसनच नाही खायचं. बघा, आम्ही स्वयंघोषित मास्टर शेफ आहोत. कुणी आम्हाला डिग्री द्यायची गरज नाही. नाही राहू. गाईज, आम्ही बेसन बनवायला घेतलं आणि आमच्याकडे बेसनच नाहीये. आता काय करायचं? काय करायचं आता? घेऊन या दुकानातून. आता काय करू शकतो. गाईज, बेसन भेटलेलं आहे. सर, आता सरिता टाकत आहे हळद आणि काय? धना जिरा, थोडस मीठ, तेही चवी परत. आता ते उकळायला लागलेलं आहे. तरी तर आपला सिक्रेट मसाला नाही आहे का, जो आपल्या दर्शकांना सांगायसाठी नाही. गाईस, असा सिक्रेट मसाला कुठेच नसतो. कुठल्या पण व्हिडिओमध्ये नसतो. हे लोक चित्त्या बनवतात. आमचा सिक्रेट मसाला आहे. आपण टाकणार आहोत आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट. म्हणजे हे आम्हाला आवडतं. तुम्ही आता आमच्या 2 टेबलस्पून 3 टेबलस्पून असं काय नसतं. मापाने टाकायचं गपचूप. आम्ही डायरेक्ट होतो. हा, काय आहे ते आम्हाला सवय आहे होत असली. अंदाज पंचे. काय? कुठला पंचे? अंदाज पंचे. हा, तर ही अशा प्रकारे झाली आहे शेंगदाण्याची आमटी. त्याच्यामध्ये जर बेसन ऍड केलं तर मग हे झालं बेसन. ठीक आहे गाईज. त्याच्यामध्ये आपण ऍड करूया कट केलेली कोथिंबीर. आणि आमच्या सावकाराला आलाय ऑफिसचा फोन. घ्या सावकार. मस्त अशी उकळी आलेली आहे. वास पण छान येतोय. हे बघा गाईस, ती सुंदर अशी उकळी आलेली आहे. असं वाटतं त्या उकळीमध्ये डूब जाऊ. तर मग काय करायचं, अशी उकळी आली ना की एका हाताने बेसन टाकायचं आणि दुसऱ्या हाताने त्याला फेटवून घ्यायचं. म्हणजे ढवळायचं. ढवळायचं गाईज. आणि तुम्ही तुमच्या क्वांटिटी नुसार
कमी जास्त करू शकता. गॅस हां गॅसच ना गॅसची क्वांटिटी असते. मग क्वांटिटी हां म्हणजे आम्ही 2 माणसं आहेत पण आम्ही हे 4 माणसाचं केलं आहे. गाईज येडा वाकडा बेसन गाईस. गाईस असं बेसन तुम्हाला कुठल्याच हॉटेलमध्ये भेटणार नाही. फक्त सरिताच्या किचन मध्ये भेटणार. हां सरिताचं छोटं किचन नक्की भेट द्या. धन्यवाद. हां एवढं लवकर धन्यवाद नाही. आम्ही आता टेस्ट करून सांगणार नंतर धन्यवाद. झालं काय बेसन तुझं? त्याला अजून एक 5 मिनिटं उकळवायचं. मग झालं. खरं तर मी हे बेसन असं पातळच बनवले कारण मला भातही खायचा आहे ह्याच्यासोबत. पण गाईज लोकांचं बेसन पिवळं पिवळं असतं. आमचं बेसन असं काळं काळं काय झालंय का नसतं. कारण आम्ही याच्यामध्ये हळद कमी टाकतो. आम्हाला हळद आवडत नाही जास्त. सो तर आता आपण याला 10 मिनिटं वाफवायला ठेवूया. 1 eternity later. गाईज आमचं पिठलं तयार झालेलं आहे. बघा किती छान त्याला नाही दिसतंय छान. माझी बायको बघा किती मल्टीटास्किंग आहे. एका हातामध्ये मोबाईल बघते आणि एका हातामध्ये जेवण बनवते. बघितलं का आहे का हिडन टॅलेंट आहे तिच्यात. चला झालेलं आहे. आता आपण टेस्ट करूया. हे बघा गाईस किती मस्त झालेलं आहे बेसन. आता आम्ही गरम गरम बेसन खाणार आहोत. चला बाय बाय.